खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। तो निश्चित संदीप भाईने अत्यंत खुल्या दिनानं मी ते मानतो की संदीप भाईने त्याला कळसापर्यंत नेलं बीडच्या शिवजयंतीला। कारण शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देश पातळीवर होते, परंतु बीडची असणारी शिवजयंती ती महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी निश्चित शिवजयंती आहे आणि त्याचं सर्वस्वी श्रेय हे आदरणीय संदीप भाई आणि त्यांच्या टीमला जातं। आणि मग त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचा पुढचा भाग याही शिवजयंतीमध्ये दिसून येतोय की अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाच्या शिवजयंतीचे नियोजन त्यांनी यावर्षी केलेलं आहे। आमची सर्व समिती, आदरणीय मार्गदर्शक पवार सर, संदीप भैया या सर्वांच्या माध्यमातून, आदरणीय कर्नावट साहेब आहेत त्याच्यामध्ये सचिव म्हणून या समितीमध्ये, आणि आम्ही सर्वच मिळून हे काम पाहतो आहोत। आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की पहाटे जो शासकीय, आमच्या तर शिक्षक सर्व येणार, वकील एकत्रित येणार आहेत, आणि सकाळचा 7 वाजता जो सकाळचा शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम असतो तो आदरणीय कलेक्टर साहेब जिल्ह्याचे, SP साहेब, CEO जिल्हा परिषदेचे आणि सिव्हिल सर्जन हे सर्व एकत्रित येतात आणि सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा होते। तुमच्या माध्यमातून सर्व बीडकरांनाही सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहावं। सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी बीड सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चित्तथरारक, त्याचप्रमाणे नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे। आणि मग त्याच्यामध्ये जे काही मुख्य प्रमुख आकर्षण जे आहे त्यामध्ये दरवर्षीच सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा मोठ्या, ज्याला कोल्हापूर नाद असं नाव आहे, तो ढोल ताशा येतोय। 450चं पथक आहे ते ढोल ताशाचं, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं याही वर्षी बीडकरांना पाहता येणार आहे। त्याचप्रमाणे तिबेटियन मॉक नावाचं एक म्हणजे धर्मगुरूचं जगप्रसिद्ध असलेलं शाओलिन मार्शल आर्ट, जी युद्ध कला आहे पूर्वीची असणारी, ते म्हणजे शाओलिन टेम्पल वगैरे जर आपण आपल्याला तर सर्व माहीत आहे, त्या शाओलिन टेम्पलमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या कसरती आपल्याला बीडमध्ये प्रत्यक्षरित्या पाहता येणार आहेत। ते एक मुख्य आकर्षण असणार आहे। आणि त्या आकर्षणासोबतच या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये रायबिशी आर्ट स्कूल म्हणून आहे, तिथे कला शिकवली जाते। ते ॲक्रोबॅटिक्स नावाची कला आहे, ती सुद्धा युद्ध कलेवरच अवलंबून असणारी, जी की अत्यंत चित्तथरारक आहे आणि जी ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर जपान, असे एक 7 देशामध्ये त्यांचे खूप कार्यक्रम नावाजलेले आहेत। ते आपल्याला आदरणीय संदीप भाई यांनी बीडकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि खरंच तो म्हणजे पाहण्यासारखा कार्यक्रम असणार आहे आणि चित्तथरारक असणारा तो कार्यक्रम आहे। आणि जो TV वर इंडिया गॉट टॅलेंट नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिक त्याला प्राप्त झालेलं आहे। आणि मला वाटतं अशी बार संधी येत नसते, म्हणून बीडकरांनी खरंच आपल्या लहान मुलासहित सहकुटुंब त्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी यावा। आणि त्याच्यासोबतच आणखीन एक कार्यक्रम आहे, तो म्हणजे ओरिसा राज्यातील दुलदुली बाजी म्हणून एक कार्यक्रम आहे जो संगीतावर अवलंबून आहे। त्या ठिकाणची एक बिहुल नावाची एक जमात आहे, त्या जमातींचा स्वतःचा हा सांस्कृतिक कार्यक्रम जो संगीतावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य पण असतं। ते नृत्य आणि संगीत असा एक अत्यंत मनोरंजक स्वरूपाचा हा कार्यक्रम, एक वेगळं पण आपल्याला आदिवासीचं पाहता येईल डोळ्याने, म्हणून हाही कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे। आणि त्याच्यानंतर लाईटचा शो आहे, त्याच्यामध्ये लेझर आहे, ते इंटरनॅशनल लेवलचे सगळे लाईट्स आणि लेझर्स, आणि जी साऊंड सिस्टीम आहे
ती साऊंड सिस्टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम आहे. म्हणजे खरोखर एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर आपण पुढे या कार्यकारिणीवर. या अतिथी म्हणून आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे हे स्वतः प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे असणार आहेत. तर या बरगतच्या असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सर्व यावं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे. सर्वांना पाहता येऊन मधोमध एक छान पद्धतीचं स्टेज तयार केलेलं आहे. जिथं कसरती होतील तेही व्यासपीठ एक छान पद्धतीनं बनवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी उंच असा पुतळा त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, ज्याचं पूजन होणार आहे. आणि महिलांची विशेषतः व्यवस्था वेगळी केलेली आहे. आपल्या पत्रकार बांधवांसाठी एक आम्ही छानशी व्यवस्था केलेली आहे. VIP ची व्यवस्था आहे. लहान मुलांना चांगल्या पद्धतीनं पाहता यावं आणि कुठल्या प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून आमच्या शिक्षकांची टीम सुद्धा प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षकापर्यंत त्यामध्ये प्राचार्य सुद्धा काम करत असताना आपल्याला दिसतील. तर ही सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहे, काम करणार आहे. सर्वांची सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि त्याचबरोबर पाणी पिण्याची व्यवस्था आहे. पुरुषांची वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या बीडमध्ये याही वर्षी होतोय. तर मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवाशिवाय हे लोकांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. म्हणून आपण जेवढं चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताल तेवढं निश्चित या कार्यक्रमाची उंची आणि दर्जा वाढणार आहे. म्हणून अत्यंत कळकळीने एक शिक्षक या नात्याने, अध्यक्ष बिलकुल नाही परंतु एक शिक्षक या नात्याने मी अत्यंत कळकळीने आपल्याला विनंती करतो की याला एक चांगल्या प्रकारची प्रसिद्धी आणि आपल्या पेपरमध्ये न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. जाहीर आवाहन. अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.